तर राज ठाकरे हे पुण्यातील एकता नगरमध्ये दाखल झालेले आहेत। आज एकता नगरमधील रहिवाशांशी राज ठाकरे संवाद साधतील। यापूर्वी सुद्धा पुण्यातली परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे हे पुण्यात पोहोचले होते। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन त्यांच्याशी नेमका काय संवाद झाला हे सांगण्यासाठी आता राज ठाकरे पुण्यातल्या एकता नगरमध्ये दाखल झालेत। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय परिस्थिती आहे? राज ठाकरे एकता नगरमध्ये दाखल झालेले आहेत। एकता नगरमध्ये पाणी भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र अगदी बरोबर आहे। कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस परिस्थिती उद्भवलेली होती त्यावेळेस राज ठाकरेंनी एकता नगर, लिंबत नगर, त्याचबरोबर शहर रोड परिसरामध्ये पाहणी जी आहे ती केलेली होती आणि त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलेलं होतं की मी स्वतः या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन। आणि त्यांनी खरं तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध करून राज ठाकरे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। ते खरं तर नागरिकांना माहिती देतील की काय नक्की मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून मिळालंय का याची माहिती खरं तर राज ठाकरे घेऊ शकतात किंवा पूरग्रस्तांना मदत जी आहे ती किती दिवसामध्ये केली जाईल हे राज ठाकरे यांच्याकडून सांगितलं जाईल। स्वतः आपण पाहतो की एकता नगरमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत। तिथल्या स्थानिक नागरिकांशी, पूरग्रस्तांशी जे संवाद साधतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्की काय आश्वासन दिलेलं आहे त्याची माहिती देतील। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर सध्याची दृश्य आपण बघतो आहोत। राज ठाकरे हे पुण्यातल्या एकता नगरमध्ये दाखल झालेले आहेत। यापूर्वी सुद्धा पुण्याला राज ठाकरेंनी भेट दिली होती, पुण्यातल्या नागरिकांशी संवाद देखील साधला होता। त्यानंतर पुण्यातल्या पूरस्थिती संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधला, त्यांच्यासोबत बैठक केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला राज ठाकरे दाखल झाले। तुम्हाला अभिनय करतायत? पाऊस पण झाला ना, पाऊस पण झाला माईक आपल्याला असं वाटलं तर सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। राज ठाकरे पुण्यातल्या एकता नगरमध्ये दाखल झालेले आहेत। आज सुद्धा पुण्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। एकता नगरमध्ये हळूहळू पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि या साचलेल्या पाण्यामधून वाट काढत राज ठाकरे पुणेकरांच्या भेटीला निघालेले आहेत। एकता नगरमध्ये राज ठाकरे हे त्या ठिकाणच्या रहिवाशांशी संवाद सुद्धा साधतात। मला घ्यायला बोलू द्या साहेबांना, चालू करू द्या। येस सर, चालू तुमचं काम नसेल तर या ना मागे, आम्हाला बोलायचं आहे। तुमचं काय बोलणार नागरिकांना बोलू द्या ना। सुरू झाल्या उद्या बोलून साहेब बोलू द्या, साहेबांना बोलू द्या। त्या करतात लाईट बंद करा। तिथं ठेवलंय ना। जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं। खरं तर 3 विषय आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे मागील कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्त्वाचे जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं। खरं तर 3 विषय होते। त्यातला एक विषय होता मुळा मोठा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे, काढणे, त्याचं काम तरी सध्या सुरू झालेलं आहे।
दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा, आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता. फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही. परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की त्याचा FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल, आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट, इथे जवळपास 3 लाख नागरिक राहतात, त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत, जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत, तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल. तोपर्यंत ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली, त्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली, त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत, परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवलाय. तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी उच्चाधिकारी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे. एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढं मी आपल्यापर्यंत आलो, दुसरं मला काही सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. तर राज ठाकरेंनी एकता नगरमध्ये भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली त्याची सविस्तर माहिती एकता नगरमधल्या रहिवाशांना त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे 3 लाख नागरिक असलेल्या या परिसराचा पुनर्विकास व्हावा या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. सोबतच या परिसरामध्ये संरक्षक भिंतीच्या उभारणीचं काम लवकरच हाती घेतलं जाईल अशी सुद्धा माहिती राज ठाकरेंनी दिलेली आहे.